मार्केटची सध्याची अवस्था जर पाहिली तर बरेच जण घाबरलेले असतील। काहींना असं वाटतंय की संधी आहे, काहींना असं वाटतंय की मंदी आली आहे, बरोबर? पण ही एक सुवर्ण संधी कशी ठरू शकते ते आपण आज पाहणार आहोत। शेअर मार्केटमध्ये चढ उतार येत राहतात, परंतु त्याचा फायदा आपल्याला घेता येऊ शकतो। त्यासाठी मार्केट सायकल नावाचा एक प्रकार आहे, तो अतिशय सविस्तरपणे तुम्हाला आधी समजून घ्यावा लागेल आणि तो तुम्हाला फक्त पैसा पाणीवरच मिळेल। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, मात्र चॅनेलला सुद्धा सबस्क्राइब करा, कारण असे भरपूर व्हिडिओ आपण बनवणार आहोत ज्याचा तुम्हाला येत्या काळामध्ये भरपूर फायदा होईल। शिवाय काही भन्नाट स्ट्रॅटेजी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। चला तर मग सुरू करूयात। मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये काही वेळा सगळा आनंद असतो। स्टॉक्स वर जात असतात, शेअर्सच्या किमती अगदी गगनाला भिडत असतात, लोक अतिशय उत्साहामध्ये गुंतवणूक करत असतात आणि काही वेळा काय होतं तर मार्केट खाली येतं, मग सगळेजण टेन्शन मध्ये येतात। या चढ उतारांना आपण मार्केट सायकल असं म्हणतो। पण हे चढ उतार नक्की का होतात? कारण मार्केट हे माणसांच्या भावनांवर चालतं। कधी कधी उत्साह असतो, कधी लोभ असतो, हाव असते, कधी भीती असते। या सगळ्या भावना ज्या असतात त्या मार्केटला हलवत असतात। आपण एक बघूयात। 2000 साली .com बबल फुटला, 2008 साली जागतिक आर्थिक मंदी आली, 2020 साली कोविड आला, मार्केट क्रॅश झालं आणि आता 2025 मध्ये ट्रम्प टॅरिफमुळे पुन्हा एकदा मार्केट थोडंसं खाली आलंय, डगमगलंय। पण आता इथे एक गोष्ट आपण लक्षात घेऊयात, प्रत्येक वेळी मार्केट जेव्हा खाली गेलं तेव्हा ते पुन्हा वर आले आणि ज्यांनी संयम ठेवला त्या लोकांनी प्रॉफिट कमावला। मग मार्केट खाली का येतं? तर कारण कधी कधी काय होतं की शेअर्सच्या किमती खूप जास्त वाढल्या जातात, त्यात एक बुडबुडा तयार होतो। हा बुडबुडा म्हणजे काय असतं तर फुगवटा असतो। जेव्हा तो बुडबुडा फुटतो तेव्हा मार्केट खाली येतं। मार्केट खाली येणं म्हणजे आता मार्केट संपलं असं होतं का? तर नाही, उलट हा मार्केटचा एक रिसेट असतो, ज्यामुळं मार्केट पुन्हा एकदा नव्या जोमानं पुढे जातं, वर जातं। आणि विशेषतः भारतामध्ये जिथे आपली अर्थव्यवस्था अतिशय झपाट्याने वाढते, अशा देशांमध्ये चढ उतार हा मार्केटचा एक टप्पा समजला जातो। भारतामध्ये तरुण लोकसंख्या आहे, वाढता मध्यम वर्ग आहे, सतत वाढणारी ग्राहकांची मागणी, या सगळ्यामुळे जे काही आपलं मार्केट आहे ते लॉंग टर्म मध्ये वाढत राहणार आहे। आणि म्हणूनच मार्केट सायकल्सला तुम्ही घाबरलं नाही पाहिजे, त्याला एक तुम्ही संधी म्हणून पाहिलं पाहिजे, त्याचा तुम्ही फायदा घेतला पाहिजे। आता आपण बोलूया व्होलॅटिलिटी बद्दल, म्हणजे मार्केटमध्ये असलेली अस्थिरता, ज्यामुळे शेअर्सच्या किमती एका दिवसामध्ये वर खाली होतात। हा व्होलॅटिलिटी नावाचा शब्द तुम्ही ऐकला की अनेकांच्या मनामध्ये काय होतं की भीती निर्माण होते। पण मित्रांनो, व्होलॅटिलिटी हा तुमचा शत्रू नाहीये, तर तो तुमचा मित्र देखील बनू शकतो, जर तुम्ही त्याला योग्य पद्धतीने हाताळायला शिकलात तर। तुम्हाला एक उदाहरण मी सांगतो। समजा तुम्ही एका चांगल्या कंपनीमध्ये पैसे गुंतवलेले आहेत, मार्केट आता खाली गेलं आणि त्या कंपनीचा स्टॉक जो आहे तो आता स्वस्त झालेला आहे। आता तुम्ही जर पॅनिक झाले आणि तो स्टॉक विकून टाकला तर काय होईल? तुमचं नुकसान होईल। आणि जर तुम्ही संयम ठेवला आणि स्वस्त किमतीला आणखी शेअर्स खरेदी केले तर जेव्हा पुन्हा मार्केट वर जाईल तेव्हा तुमचा प्रॉफिट किती वाढेल याचा तुम्ही विचार करा। त्यामुळे व्होलॅटिलिटी जी आहे ती एक संधी असते, खास करून ज्यांना सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन फॉलो करायचा आहे, तो प्लॅन फॉलो करायची सवय आहे त्या लोकांसाठी। जेव्हा मार्केट खाली जातं तेव्हा तुमच्या SIP मुळे तुम्हाला कमी किमतीमध्ये जास्त युनिट्स खरेदी केले जातात आणि जेव्हा मार्केट वर जातं तेव्हा तुम्ही त्या युनिट्सची किंमत जी आहे ती वाढलेली असते, तुमचा प्रॉफिट जो आहे तो झपाट्याने वाढत असतो। आता इथे सगळ्यात मोठी अडचण काय आहे तर ती म्हणजे आपल्या भावना। मार्केट खाली गेलं की काय होतं की लोक घाबरतात, पॅनिक होतात आणि त्या पॅनिक मध्ये आपण चुकीचे निर्णय घेतो, जसं की सगळं काही विकून टाकतो, SIP मधली गुंतवणूक थांबवतो। पण मित्रांनो, असं अजिबात करू नका। व्होलॅटिलिटी हा मार्केटचा स्वभाव आहे, तो टाळता येत नाही, मात्र त्याचा फायदा आपल्याला घेता येतो। आणि आधी सांगितलं तसं भारतासारख्या देशामध्ये व्होलॅटिलिटीला घाबरायचं अजिबात कारण नाही। चला आता आपण काही स्मार्ट स्ट्रॅटेजीज बघूयात, ज्यामुळे तुम्ही मार्केट सायकल जे आहेत त्याचा तुम्हाला फायदा घेऊ शकता। त्यातली पहिली स्ट्रॅटेजी आहे ती म्हणजे SIP। मित्रांनो, जर तुम्ही मार्केटमध्ये नवीन गुंतवणूकदार असाल, नवीन इन्व्हेस्टर असाल तर SIP हा तुमचा सगळ्यात चांगला मित्र होऊ शकतो। SIP मध्ये तुम्ही दरमहा थोडी रक्कम इन्व्हेस्ट करा, मग मार्केट वर असो किंवा खाली असो त्याचा त्याच्यावर परिणाम होत नाही। याचा फायदा काय होतो तर जेव्हा मार्केट खाली असतं तेव्हा तुम्हाला कमी किमतीमध्ये जास्त युनिट्स विकत मिळतात। यामुळे तुम्हाला मार्केटच्या चढ उतारांचा ताण येत नाही आणि तुमची इन्व्हेस्टमेंट जी आहे ती हळूहळू वाढत जाते। आता दुसरी एक गोष्ट याच्यामध्ये आहे ती म्हणजे लिक्विडिटी मॅनेजमेंट, म्हणजे तुमच्या हातामध्ये नेहमी थोडा इमर्जन्सी फंड असला पाहिजे। हा फंड म्हणजे असे पैसे की जे तुमचा 6 ते 12 महिन्याचा खर्च जो आहे ते भागवू शकतील। कारण मार्केट खाली गेलं आणि तुम्हाला अचानक जर पैशांची नड पडली तर तुम्हाला तुमचे शेअर्स किंवा म्युच्युअल फंड स्वस्तात विकावे लागणार नाहीत। हा जो इमर्जन्सी फंड आहे तो तुम्हाला फायनान्शियल सपोर्ट देत असतो, तुम्हाला तुमची इन्व्हेस्टमेंट वाचवण्यासाठी मदत करत असतो। तिसरी एक स्मार्ट स्ट्रॅटेजी आहे
आहे ती म्हणजे डायव्हर्सिफिकेशन. एक तुम्हाला इंग्लिश मधलं वाक्य माहिती असेल, डोंट पुट ऑल युअर एग्स इन वन बास्केट. तसंच इन्व्हेस्टमेंटचं आहे. तुमची इन्व्हेस्टमेंट वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही केली पाहिजे. जसं की शेअर्समध्ये करू शकता, म्युच्युअल फंडात करू शकता, बॉन्ड्समध्ये करू शकता, सोनं विकत घेऊ शकता, रिअल इस्टेटमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. एका सेक्टरला फटका बसला तर तुमचं जास्त नुकसान त्यामुळे होत नाही. तुमची इन्व्हेस्टमेंट जर डायव्हर्सिफाय केली तर सध्या सुरू असलेल्या ट्रम्प टॅरिफ जे आहे त्याचा पोर्टफोलिओवर तुमच्या फारसा परिणाम होणार नाही, कारण डायव्हर्सिफिकेशनमुळे तुमची इन्व्हेस्टमेंट जी आहे ती तुलनेनं तशी सेफ राहते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मार्केट टायमिंगचा तुम्ही विचार करू नका, त्यापासून तुम्ही दूर राहा. मार्केट कधी खाली जाईल कधी वर येईल हे सांगणं जवळजवळ अशक्य असतं. कितीही तुम्ही तज्ञ असला तरी मार्केटच्या हालचालींचा अंदाज लावणं कठीण आहे. त्यापेक्षा टाइम इन द मार्केट यावर तुम्ही लक्ष द्या. जितका जास्त वेळ तुम्ही मार्केटमध्ये राहाल तितका जास्त तुम्हाला कंपाऊंडिंगचा फायदा मिळेल. आणि हो, एक नवीन गोष्ट तुम्हाला सांगतो ती म्हणजे पोर्टफोलिओ रिबॅलन्सिंग. पोर्टफोलिओ तुम्ही सातत्यानं रिबॅलन्स केला पाहिजे. उदाहरणार्थ तुमच्या पोर्टफोलिओमध्ये 60% शेअर्स आहेत, 40% बॉन्ड्स आहेत, पण मार्केट आता खूप वर गेलं, तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आता 80% शेअर्स, 20% बॉन्ड झाले आहेत. अशा वेळी तुम्ही काही शेअर्स विकले पाहिजेत आणि बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, जेणेकरून तुमचं 60-40चं प्रमाण जे आहे ते पुन्हा एकदा सेट होईल. यामुळं तुमची रिस्क जी आहे ती कमी होते, तुम्हाला प्रॉफिट बुक करता येतो. ही रिबॅलन्सिंगची स्ट्रॅटेजी जी आहे ती तुम्ही वर्षातनं एकदा तरी केली पाहिजे. यामुळे तुमचा पोर्टफोलिओ जो आहे तो नेहमी बॅलन्स्ड असा राहतो. मित्रांनो, जेव्हा जेव्हा मार्केट खाली जात असतं तेव्हा तेव्हा आपल्या मनामध्ये एकच गोष्ट येते की आता काय होणार, आणि या भावनांच्या आहारी जाऊन आपण काय करतो तर चुका करतो, ज्या चुका आपल्याला लॉंग टर्म मध्ये अतिशय महागात पडतात. त्या चुका कोणत्या आहेत, त्यापासून कसं वाचायचं हे आता आपण बघूया. सगळ्यात पहिली चूक म्हणजे पॅनिक सेलिंग, म्हणजे घाबरून जायचं, सगळं आपल्या पोर्टफोलिओ मधले स्टॉक्स जे आहेत ते विकून टाकायचे. जेव्हा मार्केट खाली जातं तेव्हा लोकांना वाटतं की आता सगळं संपलं, हा जगाचा शेवट आहे. पण मित्रांनो, मार्केटचा इतिहास सांगतो प्रत्येक डाऊन टर्न नंतर एक रिकव्हरी येते. 2008ची मंदी असो, 2020चा कोविड क्रॅश असो, ज्या ज्या लोकांनी संयम ठेवला त्यांनी प्रॉफिट कमावला. पॅनिक सेलिंगमुळे काय होतं तर तुमचं नुकसान होतं, तुम्ही मार्केटच्या रिकव्हरीचा फायदा पुरेसा असा घेऊ शकत नाही. म्हणून घाबरू नका, शांत राहा, तुमच्या इन्व्हेस्टमेंटवर, तुमच्या इन्व्हेस्टमेंट थिसिसवर विश्वास ठेवा. दुसरी चूक म्हणजे रिटर्न्सच्या मागे धावणं. म्हणजे गेल्या वर्षी एखाद्या म्युच्युअल फंडानं 50% रिटर्न दिले तर या वर्षी सुद्धा तो 50% देईल असा विचार करणं. पण मित्रांनो, मार्केट असं काम करत नाही. त्याऐवजी ज्या फंडाचे फंडामेंटल्स तुम्ही जे आहेत ते तपासले पाहिजेत. इन्व्हेस्टमेंट कोणत्या कंपन्यांमध्ये आहेत, त्या कंपन्यांचं भविष्य कसं आहे, फंडाचे फंड मॅनेजर कोण आहे, त्याची हिस्ट्री काय आहे, भूतकाळामध्ये चांगली कामगिरी केली म्हणून भविष्यातही तसंच होईल असं नसतं. त्यामुळे हा सगळा अभ्यास करणं गरजेचं आहे. तिसरी चूक म्हणजे SIP थांबवणं. मार्केट खाली गेलं की अनेक लोक काय करतात की SIP थांबवतात, पण हा स्वस्तात जास्त युनिट्स खरेदी करण्याचा सुवर्ण काळ असतो. तुम्ही जर SIP थांबवली तर तुम्ही ही संधी गमावलेली असते. जेव्हा मार्केट पुन्हा वर जातं तेव्हा तुम्हाला कमी प्रॉफिट मिळतो. म्हणून मार्केट कसंही असलं तरी तुमची SIP तुम्ही चालू ठेवली पाहिजे. आणि चौथी चूक म्हणजे जास्त लेव्हरेज घेणं. म्हणजे कर्ज घेऊन तुम्ही स्टॉक्स खरेदी करता किंवा म्युच्युअल फंड्स खरेदी करता. मित्रांनो, हे अतिशय धोकादायक असतं. जर मार्केट खाली गेलं तर तुम्हाला तुमचं कर्ज परत करणं अतिशय अवघड होऊ शकतं. त्यामुळं तुम्हाला तुमचे शेअर्स स्वस्तात विकायला लागतील. म्हणूनच नेहमी तुमची आर्थिक परिस्थितीचा तुम्ही विचार करा आणि मग इन्व्हेस्टमेंट करा. कर्ज घेऊन इन्व्हेस्टमेंट करणं हे म्हणजे आगीशी खेळण्यासारखं आहे, असा वेडेपणा करू नका. मित्रांनो, भारत हा इन्व्हेस्टमेंटसाठी खरंच एक स्वर्ग आहे. भारतामध्ये ग्राहकांची मागणी म्हणजे कन्झम्पशन जे आहे ते सगळ्यात आता आपल्यासाठी मोठी ताकद ठरत आहे. उदाहरणार्थ FMCG सेक्टर असेल, रिटेल सेक्टर असेल, डिजिटल प्लॅटफॉर्म्स असतील, हे सगळे सेक्टर सध्या अतिशय वेगानं वाढत आहेत. पण काही वेळा बाह्य कारणांमुळे मार्केटवर परिणाम होतो. जसं की 2025 मध्ये ट्रम्प टॅरिफमुळे ऑटोमोबाईल, फार्मा सेक्टरवर थोडासा दबाव आलाय. परंतु भारताला इतर देशांपेक्षा कमी टॅरिफ आहेत आणि आपल्या देशातली स्वतःची मागणी जी आहे ती सुद्धा तुलनेनं मजबूत आहे. त्यामुळे ट्रम्प टॅरिफचा म्हणावा तेवढा जास्त परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवर दिसेल असं वाटत नाही. म्हणून मार्केटच्या या तात्पुरत्या चढ उतारांना घाबरण्याचं अजिबात कारण नाही. भारतामध्ये इन्व्हेस्टमेंटच्या संधी ज्या आहेत त्या भरपूर आहेत. तुम्ही म्युच्युअल फंड, डायरेक्ट शेअर्स, बॉन्ड्स किंवा सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. आणि विशेष म्हणजे भारतामध्ये स्टॉक पिकिंगची सध्या तुम्हाला प्रचंड अशी मोठी संधी आहे. जर तुम्ही चांगल्या कंपन्या निवडले, त्यांचे फंडामेंटल्स चांगले आहेत अशा कंपन्या निवडल्या तर
तर तुम्ही लॉंग टर्म मध्ये नक्की प्रॉफिट कमावू शकता. मित्रांनो, संपत्ती जर तुम्हाला निर्माण करायची असेल तर 3 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत: संयम, शिस्त आणि कंपाऊंडिंग. आपण कंपाऊंडिंगचं उदाहरण पाहू. समजा तुम्ही 10,000 रुपये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, त्याला तुम्हाला 10% वार्षिक रिटर्न्स मिळाले. 10 वर्षांनी तुमची रक्कम जी आहे ती साधारणपणे 25,937 रुपये होईल. 20 वर्षांनी 67,275 रुपये होईल. 30 वर्षांनी 1,74,494 रुपये. ही आहे कंपाऊंडिंगची जादू. पण यासाठी तुम्हाला एक गोष्ट करायला लागेल, लॉंग टर्म मध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करत राहायला लागेल. आणि हो, तुमच्या इन्व्हेस्टमेंट मधून मिळणारा जो डिव्हिडंड आहे तो पुन्हा रिइन्व्हेस्ट तुम्हाला करायला लागेल. यामुळे तुमचा पोर्टफोलिओ जो आहे तो झपाट्यानं वाढेल. जर तुम्ही डिव्हिडंड घेऊन खर्च केला तर तुमचा प्रॉफिट तसा मर्यादित राहील, पण तुम्ही जर तोच डिव्हिडंड पुन्हा रिइन्व्हेस्ट केला तर तुमच्या प्रॉफिट मध्ये चांगली वाढ होऊ शकते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काहीतरी टार्गेट ठेवा. टार्गेट बेस्ड गुंतवणूक करा. तुम्ही इन्व्हेस्टमेंट कशासाठी करताय? रिटायरमेंटसाठी करताय की मुलांच्या शिक्षणासाठी करताय की स्वप्नातलं घर घेण्यासाठी करताय की आणखी कशासाठी करताय? इन्व्हेस्टमेंट करताना नेहमी टार्गेट ठेवून इन्व्हेस्टमेंट करा. त्यानुसार तुमच्या इन्व्हेस्टमेंटचा प्लॅन जो आहे तो तुम्ही केला पाहिजे. जेव्हा जेव्हा तुम्हाला तुमचं टार्गेट समोर दिसतं तेव्हा तेव्हा मार्केटच्या चढ उतारांचा तुमच्यावर परिणाम होत नाही. आणि सगळ्यात शेवटी वॉरन बफे यांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे, ते तुम्हाला सांगतो: जेव्हा इतर लोक खरेदी करत असतात तेव्हा तुम्ही विक्री करा, आणि जेव्हा इतर लोक घाबरलेले असतात तेव्हा तुम्ही खरेदी करा. मार्केट खाली गेलं तरी घाबरू नका, ती खरेदीची संधी आहे. मार्केट खूप वर गेलं की सावध व्हा, तुमचा प्रॉफिट बुक करा आणि पोर्टफोलिओ जो काय आहे तो रिबॅलन्स करा. मित्रांनो, मार्केट सायकल हे तुमचं शत्रू नाही तर तुमचे खरे साथीदार आहेत. शिस्त, संयम आणि स्मार्ट स्ट्रॅटेजीच्या जोरावर तुम्ही या सायकल्सचा तुमच्यासाठी अधिकाधिक फायदा घेऊ शकता आणि तुमची आर्थिक स्वप्न जी आहेत ती तुम्ही पूर्ण करू शकता. भारतासारख्या वाढत्या अर्थव्यवस्थेमध्ये तुमच्या हातामध्ये भरपूर संधी आहे. ती संधी तुम्ही साधली पाहिजे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुमच्या इन्व्हेस्टमेंटच्या प्रवासातले प्रश्न, शंका, यशोगाथा आम्हाला कमेंटमध्ये नक्की शेअर करा. आम्ही तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत इन्व्हेस्टमेंट करत राहा, तुमची गुंतवणूक वाढवत राहा आणि पाहत राहा पैसा पाणी.